जय शिवराय मित्रांनो, कांदा चाळ अनुदान योजना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी बाब आणि गेल्या 2 दिवसापासून याच्या संदर्भात वर्तमानपत्रामधून, मीडियामधून, युट्यूब असेल किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा चाळीला वाढीव अनुदान, राज्य शासनाचा मोठा निर्णय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर वगैरे 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 बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. कारण 26 नोव्हेंबर 2025 रोजी या कांदा चाळीच्या अनुदानाच्या संदर्भातील एक जी आर निर्गमित करण्यात आला, ज्याच्यामध्ये कांदा चाळीचं 2023 मध्ये जे काही अनुदान मंजूर करण्यात आलं होते, जी काही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती, त्याच्यापैकी अखर्चित जो निधी होता, जो निधी खर्च झाला नव्हता, अशा अखर्चित निधीला पुढे वाढवण्यासाठी आणि त्याला मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी दिली आणि तो निधी वापरण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली. ही मंजुरी देत असताना याच्यामध्ये एक लाईन ऍड केलेली आहे जी आर मध्ये की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कांदा चाळ घटकाच्या 4,000 रुपये मेट्रिक टन अनुदान सुधारित मापदंडानुसार 36,15,00,000 रुपयाचा निधी हा कार्यक्रम राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हा जी आर असाच राहणार आहे का, हा चेंज केला जाणार आहे का, याच्यावरती काही स्पष्टीकरण हे कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे, हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण आता याच्यामध्ये जे उल्लेख केलाय एकात्मिक फलोत्पादनचा, त्याच्यामध्ये 4,000 रुपये मेट्रिक टनाचा कुठेच उल्लेख नाही. एकंदरीत मित्रांनो, मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की कांदा चाळीचे अनुदान हे पूर्वी आरकेव्हीवायच्या अंतर्गत 3,750 रुपये प्रति मेट्रिक टन होतं. शेतकऱ्यांना कांदा चाळ बनवण्यासाठी या अनुदानामध्ये परवडत नव्हते, शेतकरी कांदा चाळ बनवत नव्हते. याच्यामुळे एक मोठं आंदोलन, एक मोठी मागणी, याच्या मोठ्या बैठका वगैरे वगैरे भरपूर सारा आपण त्याच्या संदर्भात माहिती घेतलेली, पाठपुरावा त्याचा मोठ्या प्रमाणात झालेला होता. या अनुषंगानं कांदा चाळीच्या अनुदानामध्ये राज्य शासनाकडून वाढ करण्यात आली. केंद्र शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. आता एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत कांदा आणि लसूण या दोन्हीच्या साठवणुकीसाठी कमी खर्चाच्या साठवणूक कांदा चाळी लो कॉस्ट ऑनियन गार्लिक स्टोरेज स्ट्रक्चर या 2025च्या एकात्मिक फलोत्पादनच्या मार्गदर्शक सूचना आहेत, ज्याचा रेफरन्स त्या जी आर मध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये 50% अनुदान मंजुरी आहे. 5 ते 25 टन मेट्रिक टनासाठी 10,000 रुपये प्रति मेट्रिक टन असा प्रकल्प खर्च आहे. 25 ते 500 मेट्रिक टनासाठी 8,000 प्रति मेट्रिक टन आहे आणि 500 ते 1,000 मेट्रिक टनासाठी 6,000 रुपये मेट्रिक टन आहे. आणि एकंदरीत जे काही अनुदान दिलं जाणार आहे ते 7,000 रुपये प्रति मेट्रिक टन असं सरासरी अनुदान या मार्गदर्शक सूचनामध्ये दाखवण्यात आले. आता या जी आर मध्ये एकात्मिक फलोत्पादनच्या ज्या मार्गदर्शक सूचना आणि जो काही नवीन वाढीव अनुदान सांगितलं जाते, हे कुठून आणलंय आणि कशा बेसवरती दिलंय माहित नाही. 3,750 रुपये मेट्रिक टन अनुदान होतं, ते परवडत नाही म्हणून शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ करण्यात आली. शेतकऱ्यांना आता 5 ते 25 मेट्रिक टनाच्या ज्या कांदा चाळीत त्या कमीत कमी 5,000 रुपये मेट्रिक टन या दरानं अनुदान दिलं जाणार हे माहीत झालं. आणि याच्यानंतर आता हा 36,15,00,000 रुपयाचा प्रकल्प खर्च जे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली ती देऊन पुन्हा एकदा याच्यामध्ये 4,000 प्रति मेट्रिक टन अनुदान अशा प्रकारे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता कांदा चाळ बनवणारे शेतकरी नक्कीच कुठेतरी संभ्रमात सापडणार आहे किंवा संकटात सापडणार आहे. या कांदा चाळीच्या अनुदानाचे 100% वादे होणार आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती एक तर शुद्धीपत्रक काढावं शासनानं किंवा याच्या संदर्भातील जी काही योग्य ती माहिती असेल ते कुठेतरी देणं गरजेचं आहे. आता याच्या संदर्भात जर हे 4,000 मेट्रिक टन असेल तर एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत सांगितलं जाणारं 5,000 मेट्रिक टन काय आणि 5,000 मेट्रिक टन असेल तर याच्यामध्ये उल्लेख केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना एकात्मिक फलोत्पादनच्या या काय, हा एक गोल गोल न समजणारा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे हा गोंधळ कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून बातम्या देत असताना त्यांनी सुद्धा भान ठेवायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांना वाढीव अनुदान, शेतकऱ्यांना हे ते करून संभ्रमात टाकण्यापेक्षा जे काही बाबी चुकीच्या होत आहेत त्याच्यावरती कुठेतरी बोट ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे याचा जी आर आला, बरेच जण म्हणत होते जी आर आला, तुम्ही त्याच्याबद्दल माहिती दिली नाही, आता कांदा चाळीला वाढीव अनुदान मिळणार का? वाढीव नाही, जे अनुदान वाढले त्याच्यामध्ये सुद्धा कमी करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर हा असं का केलं जातंय आणि हे का होत आहे याचं कुठेतरी शासनाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून उत्तर अपेक्षित आहे. हे उत्तर मिळालं तरच शेतकरी मला वाटतं कांदा चाळीच्या अनुदानाला कुठेतरी पात्र होतील. नाहीतर असं जर कमी अनुदानामध्ये जर शेतकऱ्याला कांदा चाळ दिली जाणार असेल तर पूर्वीचे 3,750 आणि आताचे 4,000 म्हणजे फक्त 250 रुपयाचा त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. याचा कुठलाही फायदा कुठल्याही शेतकऱ्यांना होणार नाही. धन्यवाद.